मंडळी, माझी एकदाची इच्छा पूर्ण झाली। कधी एकदाचा मी असा छोटा ट्रॅक्टर चालवतोय असं मला वाटत होतं। ती उत्सुकता मी ताणून ठेवली होती। म्हणजे काय, टॅफे कंपनीच्या मॅसे फर्ग्युसनचे सगळ्यात जास्त एचपीचे म्हणजे मोठे ट्रॅक्टर मी चालवले होते, पण कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर चालवायची इच्छा माझी राहिली होती आणि आज ती पूर्ण झाली। मागे डोंगर दिसतोय ना? नाही, तुम्हाला असं वाटत असेल की मागे डोंगर आहे आणि मी इथे कुठेतरी रस्त्यावर उभा आहे, तर तसं नाहीये बरं का। इथे मी डोंगराच्या मध्ये आलोय। टॅफे कंपनीचा मॅसे फर्ग्युसन 5118 दिसायला छोटा आहे पण ताकद कमाल। ते म्हणतात ना, छोटा पॅकेट बडा धमाका। याचे स्पेसिफिकेशन्स काय आहेत मी तुम्हाला सांगतो, पण त्याआधी हा ट्रॅक्टर कशासाठी यूज होतो ते तुम्हाला सांगतो। आपल्या शेतातील अंतर्गत मशागतीसाठी या ट्रॅक्टरचा जास्तीत जास्त वापर केला जातो। म्हणजे द्राक्षांचा मळा असेल किंवा छोटी बाग असेल, फळांची बाग असेल, कारण की कॉम्पॅक्ट असल्यामुळे तो सहजरित्या छोट्या सऱ्यांमध्ये पटकन फिरून जातो। आता अजून काय माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो। आजकाल लुक्स खूप मॅटर करतात ना, मग ते आपल्या स्वतःच्या बाबतीत असो किंवा इतरांच्या बाबतीत असो, तसंच अगदी ट्रॅक्टरच्या बाबतीत सुद्धा आहे। आता हा मॅसे फर्ग्युसनचा 5118 दिसायला किती छान आहे की नाही, एकदम रेट्रो स्टाईल। आणि आजकाल सगळ्यांना रेट्रो अशा गोष्टी फार आवडतात, म्हणूनच मॅसे फर्ग्युसननी हा लुक देऊन स्पेशली तुमच्यासाठी हा ट्रॅक्टर बनवलाय। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तर इंजिनबद्दल 18 एचपीचं सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन, म्हणजे दिसायला अगदी कॉम्पॅक्ट पण ताकद दमदार आहे बरं का। अगदी सहजरित्या कुठेही आपल्याला हा ट्रॅक्टर वापरता येतो का, तर फक्त आणि फक्त त्याच्या जी इंजिनची क्षमता आहे त्याच्यामुळे। चला आता पुढची माहिती तुम्हाला सांगतो, अजून काय काय स्पेशल आहे या कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरमध्ये। या हा ट्रॅक्टर 4 व्हील ड्राईव्ह आहे, तुम्ही ते बघू शकता। म्हणजे आपल्याला जर 2 व्हील ड्राईव्ह करायचं असेल त्यासाठी सुद्धा लिव्हर आहे, आणि 4 व्हील ड्राईव्ह करायचं असेल तर तोच लिव्हर तुम्ही वरती घेतला तर ट्रॅक्टर 4 व्हील ड्राईव्ह होतो। त्याचबरोबर याला मॅक्स OIB ब्रेक्स आहेत, म्हणजेच काय तर तेलात बुडवलेले ब्रेक्स। हे ब्रेक्स तुम्हाला ड्रायव्हिंग करताना सुरक्षा प्रदान करतात। त्याचबरोबर साईड शिफ्ट गिअर आहेत, 8+2 चा गिअर बॉक्स आहे, म्हणजेच काय तर 8 पुढच्यासाठी आणि 2 रिव्हर्ससाठी। या पुढे अजून काय काय स्पेशल आहे ते तुम्हाला सांगतो। तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, PTOचा काय, छोटा ट्रॅक्टर आहे। म्हणजे छोटा ट्रॅक्टर असला तरी याला ड्युअल PTO आहे, म्हणजे तुम्ही त्याला रोटावर लावू शकता, स्प्रेअर लावू शकता, नांगरणी करू शकता। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर हवी तेवढी उपकरणं लावू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑइल पाईप किट दिलेलं आहे। म्हणजेच काय, तुम्ही बाहेर जाता ना आणि ऑइल पाईप किट लावून घेता ट्रॉलीसाठी, इथे कंपनीनेच दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला बाहेर जायची गरज नाही आहे, त्यामुळे तुमची ॲडिशनल कॉस्टिंग असते। आणि हे सगळं तुम्हाला आपली टॅफेचे मॅसे फर्ग्युसन कंपनी एकाच कॉस्टिंगमध्ये देते, त्यामुळे तुम्ही समजू शकता की तुमचा किती फायदा आहे। या अजून तुम्हाला सांगतो याचे स्पेसिफिकेशन्स काय, आणि त्याचबरोबर याला ॲडजस्टेबल डेप्थ अँड ड्राफ्ट कंट्रोल दिलेलं आहे, म्हणजे आणि 10 पॉईंट सुद्धा दिलेले आहेत। म्हणजेच काय तर 10 लेवल, म्हणजे जे काय आपण उपकरण लावू ते आपण प्रत्येक लेवलला तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही ते ॲडजस्ट करून ठेवू शकता। आणि फक्त एवढंच नाही, म्हणजे समजा तुम्ही आता नांगरणी करत असाल आणि तुम्ही एखाद्या लेवलला ते ॲडजस्ट केलं तर समान लेवलला ते नांगरणी करत जाईल, अजिबात वर खाली होणार नाही। आणि या सगळ्यामुळे तुमच्या ट्रॅक्टरची टायरची लाईफ वाढते, तर ट्रॅक्टरचा टायर हा स्लिप होत नाही, आहे की नाही फायदेशीर। मागच्या 2 टायरमधली रुंदी हे 29 इंच आहे, त्यामुळे सहजरित्या छोट्या सरींमध्ये हा ट्रॅक्टर आरामात जातो आणि तुमचं काम पूर्ण करतो। आता तुम्हाला वाटलं असेल सगळ्यात छोटं आहे म्हणून काय होणार, किती उचलणार सामान आहे। मंडळी तुम्हाला सांगतो याची लिफ्टिंग कॅपॅसिटी ही 750 किलो आहे। विश्वास नाही बसत आहे? अहो खरं सांगतोय, म्हणूनच म्हणतोय छोटे में बडे का फायदा।